बुल्डाना के दिनांदुरा अर्बन कोऑपरेटिव बैंक और अन्य बैंक में कर्ज लेने वालों को अपने डॉक्यूमेंट्स जमा करने के समय कम मूल्य के स्टैम्प पेपर के लिए भटकना पड़ता है, जिसकी वजह से लोगों को तकलीफ होती है। इसलिए दिनांदुरा अर्बन कोऑपरेटिव बैंक ने ग्राहकों के लिए ऑनलाइन स्टैम्प पेपर उपलब्ध कराने के लिए फ्रैंकिंग सेवा का शुभारंभ किया है और लोगों से लाभ लेने की अपील भी की है। इसकी अधिक जानकारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र प्रसाद पांडे इन्होंने दी है। सहजासहजी उपलब्ध नसतात, त्याच्यामुळे बँकेचे ग्राहक असो किंवा बाहेर ज्यांना ॲफिडेविट करायचा आहे किंवा एखादा करारनामा करायचा आहे त्याकरता त्यांना 100 रुपयाच्या ऐवजी जर 200चा खरेदी करावा लागते, 200चा करता 500चा खरेदी करावा लागते। याच्यावर बँकेच्या संचालक मंडळाने विचारविनिमय करून ऑनलाईन स्टॅम्प ड्युटी फ्रँकिंग सोल्युशन हे बँकेमध्ये घेण्याचं ठरवलेलं होतं। गेल्या 4 महिन्यापासून त्याच्यासाठी प्रयत्न करत होतो आम्ही। शेवटी नोंदणी महानिरीक्षक मुद्रांकन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाने नांदुरा अर्बन बँकेला नवीन फ्रँकिंग मशीन बाबतचा परवाना दिला आणि त्यानुसार बँकेने फ्रँकिंग मशीन ही नांदुरा शाखेला मुख्य शाखेला कार्यान्वित केली। त्याच्यामध्ये ग्राहकांना आता वेंडर असतात, दस्तलेखक म्हणतात, लेखनीस, त्यांच्याकडे जाऊन 100-200 रुपयाचा स्टॅम्प पेपर खरेदी करण्यासाठी आपला वेळ गमवण्याचा काही गरज नाही। त्यांनी आपला दस्तावेज टाईप करून यावं, बँकेत यावं आणि किती रुपयाचा स्टॅम्प त्याच्यावर फ्रँकिंग करून पाहिजे त्याचा अर्ज करावा। अर्ज छापील बँकेमध्ये त्यांना कुठल्याच प्रकारचं लिखाण करायची गरज नाही, फक्त सही करायची आणि एका दस्तासाठी 15 रुपये बँक त्याचं शुल्क घेते। सर नेमकी तारीख काय सर? आपण याचं उद्घाटन म्हणजे 13 तारखेला याचं आपण उद्घाटन केलं आहे। 13 तारखेपासून ही सेवा कार्यान्वित झालेली आहे। जून महिन्यापासून 13 जूनला आपण ही ऑनलाईन फ्रँकिंग स्टॅम्प ड्युटीची जी सुविधा आहे ती नांदुरा अर्बन बँकेच्या मुख्य शाखेमध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि जसं लोकांना माहीत होतं आहे ते लोक त्या पद्धतीने त्याच्या सेवेचा लाभ घेत आहेत। त्याच्याबद्दल लोकांनी आनंद व्यक्त केला आणि ही ऑनलाईन फ्रँकिंग सेवा देणारी विदर्भातली नांदुरा अर्बन बँक दुसरीच बँक आहे। ही सुविधा याच्या आधी खामगाव अर्बनला होती, अकोला जनता कमर्शियलला होती। अकोला जनता कमर्शियलची काही कारणांनी बंद झाली, त्याच्यामुळे आता अकोलापासून तर ते औरंगाबादपर्यंत नांदुरा अर्बन आणि खामगाव अर्बन या दोनच बँकेमध्ये ही सुविधा आहे। आपल्या जिल्ह्यात समजा आपल्या एकाच बँकेत आहे, एकाच बँकेत आहे आणि याच्यामध्ये बँकेचा कोणताही कमाईचा उद्देश नाही आहे, केवळ ग्राहकांची सेवा हाच एक उद्देश ठेवून बँकेने घेतलेला आहे। आणि याकरता बँकेचे अध्यक्ष श्री जंबालालजी जव्हर, उपाध्यक्ष दत्ता भोसुबे आणि सर्व संचालक मंडळ यांनी प्रयत्न केला आणि त्यानुसार ते बँकेला लायसन्स प्राप्त झालं। ठीक आहे। 24 न्यूज चॅनल बुलढाणा मनोज सनांची।